सगळ्या घेऊन गेली म्हणते ती दवाखान्यात गेली त्या दिवशी मला थोडंसं करा डबल करा तो म्हणतो तिथे म्हणतो घेणं एक ना घेणं जण आपल्याला मित्रांनो, आपल्या घरासमोर जर असे झाडं असतील तर त्या झाडाला अशा प्रकारची पक्ष्यासाठी एखादी तुम्ही सोय करा, जेणेकरून या दिवसाला उन्हाळ्याचं पाणी त्यांना प्यायला मिळेल. आणि पाण्याचं फार आता ऊन तपत आहे, त्यासाठी अशी हे पाण्याची सुविधा पक्ष्यांसाठी करावी. तर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर जरूर बघा, मला न पाहता हे कार्य बघा आणि या उन्हाळ्याची अशी सोय आपण करावं. धन्यवाद. मित्रांनो, जे जे लोक माझा हा व्हिडिओ पाहत आहेत ते सर्व आपल्या घरापाशी झाडाला आज सर्व महादेवाच्या पिंडीवर 1 लोटा जल रोज वाहतात. जरूर वाहा, चांगली गोष्ट आहे. पण या चैत्र महिन्यामध्ये फार ऊन तपत आहे आणि या तपत्या उन्हामध्ये 2 गोष्टीची आता दाना नाही आहे, वावरामध्ये काही पीक नाही आहे, त्याच्याकरता पक्ष्यांचे फार हाल होतात. त्याच्याकरता आपल्या घरासमोर असे एक फळी लावा. वेस्टेडपासून तुम्ही करू शकता, याला काही जास्ती खर्च येत नाही आणि हे मटक्याला सुद्धा खर्च येत नाही. आपल्याकडे जुनं पुराणं मटकं असू शकते. तर हा इथे दाना आणि इथं पाणी, हे दोन्ही दाना पाणी ह्या गोष्टी पक्ष्यांसाठी फार आवश्यक आहेत. मुके जनावर पाण्यासाठी फिरतात, तर हे पुण्याचं काम जरूर करावं. हा व्हिडिओ जर खरोखरच तुम्हाला चांगला वाटत असेल तर इतर लोकांना पाठवा, जेणेकरून लोकांना याच्याबद्दल थोडीशी माहिती भेटेल, उत्साह पैदा होईल, त्यांना स्फूर्ती येईल आणि 2 लोक हे काम हाती घेतील. तरी सर्वांनी हे काम हाती घ्यावं. आणि या महिन्यामध्ये पाण्याची फार आवश्यकता असते. फार दूरदूरपर्यंत कुठे पाणी नसते. आपण पाणी घरामध्ये झोपून जातो, पण पक्षी मात्र वारंवार इकडे तिकडे फिरतात. त्यांच्यासाठी ही दाण्या पाण्याची सुविधा करावी. आणि हेच माझे 2 व्हिडिओ लोकांना शेअर करा, जेणेकरून लोक याच्याबद्दलचं इतर लोकांना याची माहिती मिळेल. पाणी आणि दाना या अति या ठिकाणी गेलेलं आहे आम्ही, तर अशा पद्धतीचं आपण करावं ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. आपला वैद्य ओमनाथ वाडेकर.